नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. विरारमध्ये इमारत कोसळून 17 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. राज्याचे परिवहन मंत्री व पालघर जिल्हा संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात आम्ही सर्वजण राज्य सरकार नागरिकांच्या सोबत उभे आहोत. शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विरारच्या या दुर्घटनेत ज्यांची घरे गेली आहेत त्यांना तात्पुरती राहण्याची सोय बोलिंज म्हाडा प्रकल्प येथील घरांमध्ये करण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी म्हाडांच्या उपाध्यक्षांना सूचना केल्यात. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सरनाईक यांनी फोनवरून सविस्तर चर्चा केली. बोलिंज म्हाडा प्रकल्पातील 60 घरे लगेच दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी देण्याचा निर्णय सरनाईक यांनी घेतला आहे. या रहिवाशांना उद्यापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी म्हाडाची घरे दिली जातील असे सरनाईक यांनी सांगितले आहे. प्रताप सरनाईक यांनी महापालिका मुख्यालयात याबाबत बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वसई विरारमधील धोकादायक जुन्या इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणि SRA लागू केली जाईल असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे. याबाबत पुढील आठवड्यात मंत्रालयात एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत अशी माहिती सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांनी सर्वप्रथम दुर्घटनेतील जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्यावरील उपचाराबाबत महापालिकेला सूचना केल्या व त्यानंतर दुर्घटनास्थळाला भेट दिली. महापालिका मुख्यालयात मंत्री सरनाईक यांनी आढावा बैठक घेऊन भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल याचा आढावा घेतला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील पोलिसांनी विविध मार्गाने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अनेक आरोपींना जेलबंद केले. मात्र तरीही अंमली पदार्थ तस्कर विविध युक्त्या लढवत अंमली पदार्थांची तस्करी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विक्री व या संदर्भात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश सर्व विभागांना दिले होते. याच मोहिमेअंतर्गत पोलीस शिपाई अमोल देसाई यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुंब्रा बायपास रोड येथील जुन्या टोलनाक्याजवळ एक इसम हायब्रिड गांजाची तस्करी करण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून संशयास्पदरित्या वावरणाऱ्या इसमात ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 2,37,40,40,000 रुपये किमतीचा 2 किलो 374 ग्रॅम वजनाचा हायब्रिड गांजा व वीड्स हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्यात ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात NDPS कायदा कलम 1995 नुसार 8 क 20 ब व 22 क आणि 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अटक आरोपीचे नाव सुमित कुमावत असून हा राहणारा बोरिवलीचा आहे तर याचं मूळ गाव राजस्थान येथील आहे. आरोपी याने सदरचा अंमली पदार्थ कोणाकडून आणला व कोणाला विक्री करणार होता याबाबत पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि MDMAचे टॅब्लेट विक्री करता येणार आहेत. त्या अनुषंगानं ACP घोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के, API निलेश मोरे, PSI तुंबलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली. ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरिवली, मूळ राहणार जैसलमेर राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण 2 किलो 374 ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला. त्याचबरोबर 19 MDMAचे टॅब्लेट असा एकूण 2 कोटी 38 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला 4 तारखेपर्यंत 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड केलेला आहे. या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि MDMA टॅब्लेट ह्या कुठून आणले आहे याबद्दल अंमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे. त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रिड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग उभारताना मुल्लाबाग परिसरातील हरित पट्टा नष्ट करू नका आणि मुल्लाबागऐवजी युनी ॲपेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग उभारा अशी प्रकल्पालगतच्या गृहसंकुलातील रहिवाशांची मागणी कायम असून त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या देखाव्यातून येथील संकुलांनी उभारून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून रहिवाशांनी आपल्या मागण्यांना
व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या निमित्ताने रहिवाशांचा लढा अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे. ठाणे बोरिवली भुयारी मार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार असला तरी या प्रकल्पाच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना प्रदूषण तसेच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय प्रकल्पामुळे मुल्लाबाग परिसरातील हरितपट्टा नष्ट होण्याबरोबरच भविष्यात नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागणार असून त्याचबरोबर वाहतूक कोंडीसह प्रदूषणाच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे प्रकल्पालगतच्या संकुलांनी प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. स्थानिक रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना काही आदेश दिले होते. असे असले तरी जोपर्यंत मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत स्थानिक रहिवाशांचा लढा सुरू राहणार असल्याचे चित्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने या देखाव्यात दिसून रेखाटले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भिवंडी येथे कंत्राटदाराच्या देयकाची रक्कम पूर्ण देण्याच्या मोबदल्यात 30,000 रुपयांची लाच मागणाऱ्या बोरिवली पडगा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी विद्या बनसोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केले. त्यांच्या विरोधात पडगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार कंत्राटदार असून त्यांची पडगा येथील बोरिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम घेतले होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी विद्या बनसोडे यांनी तक्रारदार यांच्याकडून मंजूर देयकाची सर्व रक्कम हवी असल्यास देयकाच्या 3% प्रमाणे 30,000 रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बनसोडे यांना लाचे प्रकरणी ताब्यात घेतले. या प्रकरणी पडगा पोलीस ठाण्यात बनसोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोल ताशाच्या गजरात, गुलालाच्या उधळीने व भक्तिभावाने ठाणे जिल्ह्यातील 43,684 गणेश मूर्तींना काल निरोप देण्यात आला. यंदा ठाणे महापालिकेने विसर्जनासाठी व्यवस्था केली होती. तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव, टाकी व फिरती विसर्जन केंद्रे उभारण्यात आली. एकूण 134 ठिकाणी ही विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर 1.5 दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर काल सायंकाळपासून बँजो, ढोल आणि ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. 1.5 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्ह्यातील 43,334 गणेश मूर्तींचे काल विसर्जन करण्यात आले. ठाणे शहरात यंदा 23 कृत्रिम तलाव, 77 टाक्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर 15 फिरती विसर्जन केंद्र, 9 खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि 10 मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण 134 ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली होती. विसर्जन घाटावर सकाळपासून पोलिसांसह पालिकेचे कर्मचारी देखील बंदोबस्तासाठी तैनात केले होते. तर निर्माल्य संकलित करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.